हॅलो नमस्ते नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल। आय होप सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल। मग सगळ्यांची गुढीपाडव्याची तयारी तर झालीच असेल आणि हा व्हिडिओ ज्या दिवशी येईल त्या दिवशी तर गुढीपाडवा असेलच। त्यामुळे तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा। आमचा या वर्षीचा गुढीपाडवा आय डोंट नो आम्ही काय किती कसं सेलिब्रेट करणार आहे, कारण गोडाचा नरेंद्र काहीच खात नाहीयेत। त्यांना थोडंसं खा म्हणलं तरी खात नाहीयेत असं होतंय। त्याच्यामुळे माझ्या एकटीसाठी तरी काय बनवणार असं होतंय। बघू, काही प्लॅन असं नाही केलेला। मागच्या वेळेस आम्ही श्रीखंड पुरी केलं होतं, यावर्षी बघू काय होतंय। आणि आता जेवणाची तयारी चालली। नरेंद्रना एकतर भाकरी भाजी किंवा भात आमटी यापैकी एकच खायचं आहे। सो आता भात आमटी करतोय, त्यात पण आता थोडंसं कार्ब्स कमी खायचे आहे। सो लो कार्ब्सवाला मी कुकर मागवला। मी त्या कुकरमध्ये आता जेवण बनवणार आहे, राईस आणि डाळ जे काय असेल ते। आता जेवण बनवून घेते आणि त्यानंतर आपण बोलूयात की या घराचं मी काय केलंय। खूप जणींनी विचारलं की हे घर स्वतःच होतं का। काही जणींना ऑलरेडी माहिती आहे हे माझंच घर आहे। त्यानंतर बऱ्याच जणींनी म्हणजे या घराचं काय केलं, रेंटनं देणार आहे, विकला, 2 घर झाली का, असे खूप सारे प्रश्न आहेत। तर ते आपण नंतर पाहूच, थोड्या वेळाने सगळे डिटेल्स सांगेन तुम्हाला मी। तर ऑलमोस्ट आता तयारी होत आली जेवणाची आणि झाल्याचं की गुढीपाडवा आम्हाला म्हणजे आमची असं इच्छा होती की गुढीपाडवा नवीन घरात करायचं होतं आम्हाला, पण ते शक्य नाही आहे एवढं लवकर। त्याच्यामुळे मग म्हणलं की ठीक आहे आता नेक्स्ट इयर गुढीपाडवा आपण त्या घरी करूयात मस्तपैकी। तर येस, चला आता ते जेवण बनवून घेते। आजचं जेवण मी बनवते अगारो रिगल इलेक्ट्रिक राईस कुकरमध्ये, ज्याची कपॅसिटी 3 लिटर आहे आणि याला LED डिस्प्ले दिलेला आहे। याच्यासोबत मिळतं तुम्हाला हे एक मेजरिंग कप, स्पॅच्युला, कॉर्ड केबल आणि ही केबल आपल्याला इलेक्ट्रिक सप्लाय देण्यासाठी यूज करायची आहे। त्यानंतर आहे इथे मॅन्युअल आणि वॉरंटी कार्ड, ज्यामध्ये कंप्लीट डिटेल्स तुम्हाला मिळतील। तर इथे डिजिटल डिस्प्ले आहे जिथे तुम्हाला टाइम काउंटडाऊन वगैरे दिसतं आणि इथे प्लस मायनस साइन आहे ज्याच्या थ्रू तुम्ही टाइम कमी जास्त करू शकता। इथे व्हाईट राईस, ब्राऊन राईस, लो कार्ब व्हाईट राईस आणि ब्राऊन राईस असे ऑप्शन्स आहेत। शॉर्ट ग्रेन, पॉरिज, स्टीम, स्लो कुक हे ऑप्शन सिलेक्ट करून सुद्धा तुम्ही वेगवेगळे फूड्स बनवू शकता। रिसेट टायमर फंक्शन तुम्हाला अलो करतं 24 आवर्स पर्यंत डिलेड कुकिंगसाठी। रिसेट टायमर सिलेक्ट करण्यासाठी आधी तुम्हाला व्हाईट राईस किंवा ब्राऊन राईस यापैकी मेनू सिलेक्ट करावा लागेल आणि त्यानंतर प्रिसेट टायमर क्लिक करून मग टाइम सिलेक्ट करावा लागेल। जेवण बनल्यानंतर जर ते वार्म ठेवायचं असेल तर कीप वार्म हे बटन सिलेक्ट करू शकता आणि हे आहे पॉवर बटन। एक्स्ट्रा स्टार्च किंवा वॉटर जर असेल तर इथे जमा होतं, जे की इझिली रिमूवेबल आहे। कुकरच्या अप्पर बॉडी पार्ट वरती हँडलला एक बटन आहे, ते प्रेस केलं की कुकर ओपन होतो आणि इथे पहा एक स्टीमिंग बास्केट आहे आणि आतमध्ये आहे इनर पॉट। या इनर पॉट मध्ये आपण 750 ग्रॅम इतपत आपण रॉ राईस कुक करू शकतो। स्टीमिंग बास्केटचा यूज आपण लो कार्ब राईस बनवण्यासाठी, त्यानंतर व्हेजिटेबल स्टीम करण्यासाठी करतो। याचं मटेरियल सिरॅमिक आहे आणि आपण हे गॅस किंवा स्टोव्ह वरती अजिबात वापरू नाही शकत। ही आहे हीटिंग प्लेट, ज्या थ्रू आपलं अन्न शिजतं आणि इथे आहे स्टीमिंग वेट, म्हणजे जे काही हवा असते किंवा वाफ असते ती यातून बाहेर पडते। त्यामुळे याच्यासमोर कधी तुमचा फेस असला नाही पाहिजे। तर सिंपल हँडल आहे ओपन आणि क्लोज करण्यासाठी, इथे तुम्ही पाहू शकताय। तर आता इथे मी केबल कनेक्ट करते आणि आपण आज लो कार्ब राईस बनवतो इथे स्पेशली नरेंद्रसाठी। लो कार्ब राईस बनवण्यासाठी इनर पॉटच्या वरती स्टीमिंग बास्केट ठेवायचं आणि त्याच्यामध्ये राईस ठेवायचं आणि राईस बुडेल इतकंच पाणी ठेवायचं। तर इथे स्पेशली लो कार्ब राईस बनवण्यासाठी ऑप्शन आहे व्हाईट राईसचा, तो सिलेक्ट केल्यानंतर इथे 25 मिनिटचा डिफॉल्ट टायमर इथे स्टार्ट झालेला आहे आणि त्यानंतर काउंटडाऊन स्टार्ट होतं। तर इथे डिस्प्लेवरती तुम्हाला काउंटडाऊन होताना दिसत असेलच। एकदा का काउंटडाऊन झालं की बीप व्हायला सुरू होतं, म्हणजेच आपला राईस रेडी झालेला आहे। इथे तुम्हाला स्टीम सुद्धा जाताना दिसत असेलच। तर इथे हे वरचं बटन प्रेस करून मी ओपन केलं तर पाहू शकता किती सुंदर राईस झालेला आहे। अगदी म्हणजे सुटसुटीत झालेला आहे राईस। मोस्टली आपल्या नॉर्मल कुकरमध्ये इतका सुंदर होत नाही, पण इथे पाहू शकताय सगळं असं सुटसुटीत एकमेकांपासून अलग होतोय। राईस कुक झाल्यानंतर आपण स्टीमर बाहेर काढून घ्यायचं आणि एक्सेस स्टार्च जे असेल ते ड्रेन आउट होतं आणि खाली इथे जमा होतं। इथे आता मी करी बनवतेच, म्हणजे ज्याला आपण आमटी म्हणतो। इथे डाळ घेतलेली आहे, त्याच्यामध्ये 2 कप पाणी टाकते आणि आता हे शिजवून घेते मी। कुकर ऑन केला, त्याच्यानंतर मग शॉर्ट ग्रेनचा ऑप्शन सिलेक्ट केला आणि डाळ मग शिजवून घेतली। याला सुद्धा डिफॉल्ट टायमर असतो। त्यानंतर याच पॉटमध्ये फोडणी करून घेतली आणि डाळ जी शिजवलेली होती ती टाकली आणि इथे आपली आमटी सुद्धा रेडी झालेली आहे। तर अजिबात जास्त काही टेन्शनचं काम नाही आहे।
सो इथे छान सुंदर अशी डाळ सुद्धा रेडी झाली. लीड ओपन करूनच इथे व्हाईट राईसचा जो ऑप्शन आहे तो सिलेक्ट करून मी हे शिजवते, जे आपण एक्स्ट्राचं शिजवतो नंतर आमटी फोडणी घातल्यानंतर. उशिराने जेवायचं असेल तर कीप वॉर्म सिलेक्ट करायचं आणि असंच कुकर साईडला ठेवायचा. तुम्हाला जर हा राईस कुकर हवा असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, नक्की चेक करा. नॉर्मल आपली भांडी जशी स्वच्छ करतो त्याच पद्धतीने पॉट सुद्धा क्लीन करून घेता येतो. जेवण करून झालं आणि त्यानंतर मग राजनंदिनीला झोपवलं. एकदा का ती झोपली मग मी माझे कामं करायला मोकळी. इथे आधी मोबाईलवरती एक पॉडकास्ट लावला. मी असं नेहमी माझं काही काम असेल ना करायचं मग दुसऱ्या मोबाईलवरती माझ्या पॉडकास्ट चालू करते. जे काही मला कोणती माहिती हवी असेल, इन्फॉर्मेशन घ्यायची असेल कोणतीही, इयरफोन कनेक्ट करून मग ऐकत ऐकत मी हे कामं करत असते आणि हे माझं नेहमीचं रुटीन आहे. मग ते करत करत काम करायला काहीच कंटाळा येत नाही. थोडी माहिती पण काहीतरी भेटत असते आणि मग आपलं काम पण पूर्ण होतं. सध्या सगळंच लोड व्हायला लागलंय मला. असं कधी कधी वाटतं की कामाला आपण कोणाला तरी ठेवूयात, थोडंसं काहीतरी आपलं एकतर जेवणाचं किंवा मग भांडी वगैरे असं काहीतरी. पण पुन्हा असं वाटायला लागतं काय अरे एवढंच तर करूयात आपण. पण त्यातच सध्या खूपच जास्त लोड व्हायला लागलं आहे मला, कारण हे यूट्यूबचं काम असेल, मी इंस्टाग्रामवरती पण व्हिडिओज करते, त्यानंतर हे घरचं काम, जेवण, राजनंदिनी खूप खोड्या करायला लागले. सो ते तिचं हँडल करणं सगळं खरंच अशक्य आहे. घरात खरंच कोण असतं तर बरं झालं असं, याची खूप मला कमतरता जाणवते आता. कधीतरी असा हा कट्टा न वॉश करता वगैरे ठेवला ना, नेक्स्ट डेला अजिबात मूड चांगला राहत नाही, अख्खा दिवस वेस्ट जातो. त्यामुळे जेवढं जमेल तेवढं मी रात्रीचंच क्लीन करायचा प्रयत्न करते, जेणेकरून सकाळी उठल्यावरती अगदी फ्रेश वाटले पाहिजेत आणि दिवससुद्धा सगळा चांगला जातो. जर कट्टा जास्त घाण झाला नसेल तर मग मी डायरेक्ट घासून घेते आणि मग कापडाने पुसून घेते. आणि जरा जास्त तेलकट वगैरे असं असेल ना तर मग असं घासून डायरेक्टली पाणी ओतते. फक्त ओतताना व्यवस्थित काळजी घेते की त्या बर्नरमध्ये वगैरे जाऊ नये पाणी याची. मी जो नेहमी स्प्रे वापरते ना तर आठवड्यातून एकदा मी तो वापरते, कारण खरंच त्याने ना खूप छान क्लिनिंग होतं. डेली तर आपण करतोच, नाही असं नाही, पण आठवड्यातून एकदा पुन्हा एकदा जे कोपरे वगैरे असतात ना तर ते पण मी स्वच्छ करायचा प्रयत्न करते. आणि त्यानंतर इथे बघा राजनंदिनीने पसारा करून ठेवला होता, तर म्हटलं की पटकन हे एवढं आपण करून घेऊयात, परत उद्या सकाळी उठल्या लगेच होत नाही हे करायला. कारण नेमकं राजनंदिनी उठली ना की मग ती मला चिकटून बसते. त्यानंतर फ्रेश झाले आणि झोपले आणि नेक्स्ट डेला मॉर्निंगला म्हणलं नाश्त्याला आपण इथे डोसे करूयात. मी डोशांचं पीठ आणून ठेवलं होतं, तर राजनंदिनीसाठी आधी छोटासा डोसा बनवला इथे आणि नंतर आमच्यासाठी इडल्या बनवायच्या होत्या, कारण चटणी सोबत इडली जास्त चांगली लागते खायला खोबऱ्याचे. तर इथे माझं जे इंडस व्हॅलीचं स्पॉट आहे इथे इडलीचं, त्यामध्ये इडली बनवली आणि मला काय माहीत मी ते एक ठिकाणी बघितली होती वाटीमध्ये इडली असते ती, सो तसं काहीतरी ट्राय करूया म्हणून इथे ते पण मी बनवलं आणि मग नाश्ता केला. या घराबद्दल खूप सारे क्वेश्चन्स आले की काय केलं या घराचं, किंवा रेंट न देते का, की आता तुझी 2-2 घरं झाली वगैरे असं. काही जणांना माहीत नाही की हे माझंच घर आहे स्वतःचंच. तर येस, आता तुम्ही माझ्या बहिणीचे व्लॉग्स बघत असाल तर त्यांना कळलं असेलच, पण हे जे घर आहे ना तर ते मी माझ्या बहिणीलाच विकलेलं आहे. ज्यावेळेस माझं प्लॅन ठरला की दुसरीकडे घर घ्यायचं आहे आपल्याला दुसरं, तर त्यावेळेस मग होते अजून 2-3 जे ब्रोकर वगैरे असतात ना तर त्यांच्याकडून कॉन्टॅक्ट वगैरे झालेला आहे की आहेत बघायला वगैरे येतील वगैरे असं. त्यानंतर रिलेटिव्समधले अजून एक होते. मग दीदीला पण मी विचारलं की बघ तू घेशील काय, म्हणून तुझं जर होत असेल कॅपॅसिटी तर तू घेऊन टाक. तिला तर ऑलरेडी माहिती आहे की इथल्या वाईब्स या घरातल्या किती छान आहेत. आणि आमचं जे काही स्ट्रगल पिरियडमधून बाहेर पडल्यानंतर पहिलं आमचं जे घर होतं ते हेच होतं आहे. खूप साऱ्या चांगल्या गोष्टी या घरात घडलेल्या आहेत, त्यामुळे एक अटॅचमेंट आहे या घराशी. मग मी तिला विचारलं की तू घेशील काय, तर मग ठीक आहे बोलली ती घेते. मग चला ते फायनल झालं लगेच. मग गेल्या आय थिंक महिना 15-20 दिवसांच्या आधी झालं असेल, ती येऊन गेली. तुम्ही बघितलं असेल ब्लॉग्समध्ये वगैरे. तर तेव्हाच आम्ही घराचं रजिस्ट्रेशन वगैरे केलं. बहुतेक महिना झाला. त्याच्यानंतर मग आमच्या या घराचं सगळं रजिस्ट्रेशनचं वगैरे काम झालं. तर आता हे आम्ही रेंटनं राहतो इथे. तर आत्ता माझं नाही आहे हे घर, म्हणजे अजून तशी फिलिंग नाही आलेली, जाताना फिलिंग येईल या घरातून, पण सध्या काही वाटतच नाही आहे अजूनपर्यंत. पण माझ्या बहिणीला मी दिलेलं आहे हे घर. पहिलं घर माझं हे, त्यामुळे खरंच वेगळी अटॅचमेंट आहे या घराशी.
आणि खूप साऱ्या आठवणी आहेत. कधी कधी असं विचार केला की आता आपण ह्या घरातून दुसऱ्या घरात जाणार आहे, तर थोडंसं इमोशनल व्हायला होतं की बाबा सगळ्या आठवणी असतात ना प्रत्येक ठिकाणी आपल्या. तर बघू आता काय, शेवटी आयुष्याचा एक भाग म्हणायचा आणि मूव ऑन करायचा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये होम टूर येईल त्या घराची, आणि आत्ताच ॲक्च्युली दुपारी ह्याच व्हिडिओमध्ये इन्क्लूड करायचं होतं मला ते, बट झालं असं की ऊन खूप आहे आणि बाहेर जायचं पण होतं, माझी थोडीशी तब्येत ठीक नाही आहे. मग म्हटलं आपण संध्याकाळी जाऊया तिकडे आणि मग मस्त व्हिडिओ शूट करायचा तिकडे आणि तुम्हाला मी घर दाखवते ते. बाकी इंटेरियरचं वगैरे काम सुरू होईल काही दिवसातच. एक्साइटमेंट तर खूप आहे, पण सोबत असं थोडीशी भीती पण वाटते. सगळं मिश्र हे चालू आहे डोक्यामध्ये कारण असं घरामध्ये कधी राहिलेलं नाहीये ना. जिथे जिथे राहिलो तिथे कायम एकतर रेंटनं राहिलेलो आहोत, जिथं बिल्डिंग्स असतील, शेजारी पाजारी लोक भरपूर असतील. इथे पण आहेतच, पण हे स्वतःचं वेगळं घर असं आहे ना, तर पहिल्यांदाच असा एक वेगळा अनुभव असणार आहे. मी सुरुवातीला जेव्हा लग्न झाल्यावर साताऱ्याला गेले होते तर त्यावेळेस तिथे एक घर होतं, ते तर खूप मोठं घर होतं ते. आणि मी एकाच खोलीत बसायचे कारण दिवसभर नरेंद्र नसायचे ऑफिसला आणि तिथून ऑफिस 10 किलोमीटर होतं. एका रिलेटिव्ह त्यांचाच बंगलो होता तो, आणि अक्षरशः इतकं मोठं घर होतं की आता हे जे माझं घर आहे ना तर तेवढा तिथे हॉल होता. सो हॉल, किचन, 2 बेडरूम्स, असं खूप मोठं घर होतं ते. आणि मी तिथून बाहेरच पडायचे नाही, एकाच खोलीत बेडरूममध्ये बसून राहायची. सो बघू आता, तिथे सवय होईल हळूहळू. आसपास आहेत लोक भरपूर घर, आणि आता समोर पण खूप सारे घरं बांधायची चालू आहेत, त्यामुळे हळूहळू होतील, काय टेन्शन नाही. तर आज मी माझं ना इयरिंग्स कलेक्शन दाखवणार आहे तुम्हाला. बरेच दिवस मला ना खूप लोक विचारतात पण ते शक्यच होत नव्हतं, तर आता इयरिंग्स कलेक्शन माझं बघूया. थोडासा माझा बॉक्स असा मिक्स झालाय, पण ॲडजस्ट करून घ्या. हा एक बॉक्स मी घेतला होता. या 2 इयरिंग्स आहेत ना, या मला खूप आवडतात. अशा मोठ्या घालायला इयरिंग्स मला फार आवडतात वेस्टर्न ड्रेसवरती. पण आता राजनंदिनी जन्माच्या आधी घेतलेली, नंतर माझं घालणं झालंच नाही, ती ओढते म्हणून मी घातलंच नाही. सो मी ह्या 2 अशा आहेत माझ्याकडे. त्याच्यानंतर बरेचसे कलरफुल झुमके माझ्याकडे आहेत. या प्रकारचा एक आहे, सेम यामध्येच हा ब्ल्यू आहे. त्यानंतर या सेम तशाच ज्या मोठ्या आहेत ना त्यामध्ये या छोट्या, मला अशा रिंग्स फार आवडतात. त्यातच मी रिंग्स पॅटर्नमध्येच हा एक येल्लो पॅटर्न आहे, हा पण आहे. हा एक वेगळं काहीतरी असं आहे, छान दिसतं घातल्यावरती, हे पहा. त्यानंतर हे ऑक्साईडमध्ये झुमके, हे पण खूप सुंदर दिसतात. हे तर खूप जणींनी बघितलेत, हे असे खूप मस्त दिसतात. मी जेव्हा घातले होते हे ॲक्च्युली दीदीच्या तिकडे मुंबईवरून तिने मला दिल्या होत्या. हे फुलं खूप छान वाटतात. त्याच्यात अजून एक कलर आहे माझ्याकडे, 2 आहेत अजून कलर. हा एक आहे आणि हा एक आहे, छान वाटतात हे. ओके, हे एक येल्लोवाला आहे. देन हे माझ्या मॅटर्निटी शूटच्या वेळेस जो ड्रेस होता ना, तर त्यावेळेस घालण्यासाठी मी हे वाले घेतले होते, मस्त वाटतात हे पण. त्यानंतर सेम ते जे व्हाईट कलरचे होते ना तसेच ब्लॅक कलरचे पण आहेत. हे खूप छान दिसतात म्हणून मी दोन्ही पण घेतले होते. हे एक मोत्यांचं आहे. त्यानंतर मम्मीने आणलेत, हा एक आणला होता आणि हा वाला एक, असे 2 आहेत. ॲक्च्युली हा दीदीसाठी आणला होता, मग दीदी अजून आलीच नाही, तिने घेतली तर ठीक, नाही तर ही माझंच. हे वाले पण मोत्यांचे छान वाटतात घालायला. हे माझं नेकलेसवरचं आहे मॅचिंग. त्यानंतर ऑक्साईडमध्ये खूप आहे, हे ऑक्साईडमध्ये असे खूप आहेत माझ्याकडे. हे असा पॅटर्न आहे. त्याच्यानंतर हे वाले आहेत, हे मी एका इंस्टाग्रामवरच्या पेजवरून घेतलेले. हा पण एक प्रकार आहे वेगळाच काहीतरी जरासा.
हे एक मला पॅटर्न फार आवडतो हा. मी एकदा घातला होता गोव्याला. या एक आहेत रिंग्स. हे असे काहीतरी वेस्टर्न ड्रेसवर घालण्यासाठी म्हणून घेऊन ठेवलेले आहेत. हा माझ्या लेहंग्यावरती एक मॅचिंग म्हणून घेतला होता मी. थोडेसे खूपच मोठे मोठे असे हे आहेत कलरफुल, उगाचच घेऊन ठेवलेले. हे माझ्या फ्रेंडनं दिलं होतं. हे खूप जुने आहेत, खूपच जुने, बरीच वर्ष झाली, पण मला असं टाकून देऊ वाटत नाही म्हणून मी जमवून ठेवते. इथे काही छोटे छोटे असे वेगळे पॅटर्न मधले आहेत. असे छोटे मला फार आवडतात, पण माझ्या कानांमध्ये दिसूनच येत नाहीत. तर असे काहीसे इयरिंग्स आहेत. बाकी काही इकडे तिकडे कुठेतरी काढून ठेवलेले वगैरे असतील बरेचसे. आणि हे एवढेच आहेत माझ्याकडे आता सध्या. बाकी छोटे छोटे जे असतात ते काढून कुठेतरी ठेवले जातात, असं होतात. माझून एक 5-6 जोड असतील ते इकडे तिकडेच असतील कुठेतरी. हे नव्हतं आपल्याकडे असं मेकअप साहित्य म्हणा किंवा बाकी गोष्टी या सगळ्या, तेव्हा वाटायचं की असतं तर आपण यूज केलं असतं. आणि आता एवढं सगळं आहे, पण कानात मी काहीच घालून नाही बसली आहे. मला घरी असं काही आवरून बसायला आवडत नाही. मी अशी नॉर्मल बसलेली असते घरी. आणि मोस्टली आता केस मी हेअर वॉश केलेत म्हणून मी अशी सोडून बसले, नाही तर माझे केस कधी कधी बांधलेले असतात. मोस्टली व्हिडिओ शूट असेल तरच थोडंसं लुक चांगला दिसतो म्हणून मी केस सोडते, नाही तर मग बांधलेले असतात. जशी घरात आहे तशीच मी दाखवते तुम्हाला, कारण मला नाही ते असं जास्त मेकअप वगैरे नाही करून बसू शकत मी घरामध्ये. जेवढं माझं स्किन नॉर्मल दिसते, आता मी काहीही चेहऱ्याला लावलेलं नाही आहे सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर सोडून. सो मला असंच घरात बसावं वाटतं. आता ना घरातलं आवरायचं आहे मला, थोडंसं काय काम आहे ते. आणि त्यानंतर मग त्या घरी पण जायचं आहे आणि थोडंसं तिथलं शूट वगैरे करेन, तुम्हाला दाखवेन. साफसफाई थोडीशी करून घ्यायची आहे. आमचं मगाशी हेच चालू होतं. नरेंद्रना म्हणलं की तिकडचं घर जाऊन साफसफाई करूयात. नरेंद्र म्हणतात आता काही खरं नाही. इथलं काही छोटं होतं, तिथे आता वरच्या 2 खोली खालच्या 2 खोल्या, बापरे. आणि हे सगळं राज नदीला घेऊन करायचं आहे. खूप गोष्टींची सवय लागून जाते आणि गोष्टी घडत जातात आपल्याकडून. सो आहे कॉन्फिडंट मी हे सगळं व्यवस्थित हँडल करू शकते तिथे गेल्यावर सुद्धा. तर चला नेक्स्ट व्हिडिओची तयारी करते आणि तुमचा आता ह्या व्हिडिओमध्ये निरोप घेते. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.